नमस्कार, मी नेहा. शंखानाच्या विशेष रिपोर्ट मध्ये आपण सर्वांचे स्वागत करते. सर्वप्रथम गणपती बाप्पा मोरया. आज नागपूर स्थित विष्णुजी की रसोई येथे तब्बल 1,500 किलोचा महाप्रसाद बनवण्यात आला आणि महाप्रसाद स्वतः विष्णूजीने बनवला आहे. आणि या वितरणाचा प्रारंभ सर्वप्रथम विष्णुजी की रसोई पासून सुरू झाला आहे आणि असंच नागपुरातील वेगवेगळ्या 15 ठिकाणी याचे वितरण होणार आहे. लोकांचा प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणात होता आणि तसेच यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी सुद्धा या महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. महाप्रसादाबद्दल संपूर्ण माहिती आपण या शंखानाच्या विशेष रिपोर्ट बद्दल जाणून घेऊया. नमस्कार, आज आलो आहे आपण थेट नागपूर स्थित विष्णुजी की रसोईमध्ये. गणेशोत्सवाचा पावन पर्व आहे आणि त्यासोबतच विष्णुजींची ही खास रसोई आणि रसोईत बनणारा तब्बल 1,500 किलोचा महाप्रसाद तो कशा पद्धतीने बनवत आहे थेट जाणून घेऊया आपण विष्णुजीकडनं. मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आज आपल्याला काही छोट्या कढईमध्ये काहीही करायचं नाही, आज करायचा मोठ्या कढईमध्ये. आणि ही कढई आहे जवळपास 7 फूट बाय 7 फुटाची आणि त्यामध्ये गणपती बाप्पासाठी महाप्रसाद आपण असं कलेक्शन केलं. त्यामध्ये डाळ आहे, तांदूळ आहे, भाज्या आहेत, तूप आहे, ड्रायफ्रूट्स आहेत, त्यानंतर खडे मसाले आहेत. हे सगळ्यांचा मिळून असा हा दाल खिचडी म्हणण्यापेक्षा दाल चावल मसाले भात असं आम्ही त्याला नाव दिलं आहे. आणि उत्कृष्ट असा मसाले भात येत्या काही वेळात होईल तयार. तर त्याला किती किती सामग्री काय काय लागते ही फक्त बघायची असते, अनुभवाची असते. आणि हा अनुभव आता तुम्हाला मास्टर रेसिपीजद्वारे मिळणार आहे. तर मला असं वाटतं जास्त वेळ इथे न घालवता आपण प्रत्यक्ष कढईकडे जाऊ. कढईचा साईज सांगितला मी 7 फूट बाय 7 फूट. त्याच्यानंतर खोली जवळपास 4 फुटाची आहे. आणि यासाठी जवळपास 150 किलो तांदूळ, त्याच्यानंतर 150 किलो डाळ, त्याच्यानंतर 200 किलो बटाटे, 200-250 किलो कांदे, तेल जवळपास 125 किलो, त्याच्यानंतर एक 15-30 किलो तूप, दही 300 किलो, असं खूप काही काही आहे. ते सगळं आपण प्रत्यक्षात करू. या खोबऱ्याचा किस आहे आणि लवंग, विलायची, कलमी, मोठी विलायची या सगळ्या प्रकाराबरोबर जवळपास तांदूळ शिरा आणि त्याचबरोबर बटाटे आपण 200 किलो यामध्ये घालतो आहे. आणि हे सगळं म्हणजे आहे. पाणी जवळपास 600 लिटर पाणी देतो आणि दही याच्यामध्ये 100 लिटर. 1500 किलोचा वर जवळपास हा प्रसाद होणार आहे. आणि मला वाटतं तयारी आम्हाला लागेल तांदूळ स्वच्छ धुवून एक अर्धा पाऊण तास आधी किंवा तासभर आधी धुवून ठेवलं जेणेकरून हात शिजताना छान असा मौशार होईल. आणि मला असं वाटतं की 1.5-1 तास नॉर्मली म्हणजे लागतो. आणि घरी जर आपण तांदूळ शिजवतो किंवा मसाले भात शिजवतो तर त्याला 11 ते 15 मिनटं लागतात. याला 1.5 तास. रसोई म्हणजे तुमच्याच रसोईमध्ये तुम्ही तब्बल 1,500 किलोचा महाप्रसाद बनवणार आहे. तर आमच्या दर्शकांना तुम्ही सांगू शकता की या महाप्रसादात जे साहित्य लागत आहे किंवा जे इन्ग्रेडियंट लागत आहे ते कोणत्या कोणत्या प्रकारचे? जवळपास 150 किलो तांदूळ, त्यानंतर 150 किलो डाळ, त्याच्यानंतर हा जो मसाला आहे त्याच्यामध्ये धने पावडर, तिखट, हळद, खडा मसाला, कलमी, दोडे, लवंग, विलायची, तेजपान, गरम मसाला, खोबऱ्याचा किस जवळपास 50 किलो आहे, त्याच्यानंतर हळद आहे. आणि त्याचबरोबर 200 किलो बटाटे आहेत, 100 लिटर तेल आहे, त्यानंतर 50 लिटर तूप आहे, 100 लिटर तुमचं दही आहे, कांदे आहेत जवळपास 250 किलो कांदे आहेत, आलं लसूणची पेस्ट 50 किलो एवढा मसाला आहे आणि 600 लिटर पाणी. ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं सर त्याप्रमाणे खरंच उत्साह एक निर्माण झाला आहे आमच्या दर्शकांमध्येही की नेमकं कशा पद्धतीने हा महाप्रसाद बनेल. किंवा सगळ्यांना माहिती आहे तुमच्या हाताची चव ही उत्तमच असतात. तर नेमका आज हा महाप्रसाद थेट तुम्हीच बनवणार आहे? हो, मीच बनवणार. आणि माझ्याबरोबर सपोर्टिंग ॲक्टर्स भरपूर आहेत. पण कोविडचे नियम लक्षात घेता कमीत कमी लोकांना इथे ठेवून आपण महाप्रसाद करतो आहे.
नमस्कार सर. नमस्कार. आज आपल्याला पाहायला मिळत आहे थेट विष्णूजी त्यांच्या रसोईमध्ये तब्बल 1,500 किलोचा महाप्रसाद बनवणार आहे. महाप्रसादाची सुरुवात त्यांनी केलेली आहे, त्यांनी लागणारे साहित्य सुद्धा सांगितले आहे. तर नेमकं याबद्दल तुमचे काय मत आहे? सर्वप्रथम गणेश चरणी वंदन करतो, कारण प्रथम पूज्य म्हणजे गणपतीला प्रथम पूज्य म्हणतात, तेव्हा त्यांना नमस्कार केल्याशिवाय काहीच शक्य नाही आहे. आणि इतकी मोठी इव्हेंट म्हणजे कोविडचे जे संकट होतं ते आत्ता टळलं असं समजू, किंवा ह्या गणेशाची आपण प्रार्थना करूया की आत्ता यापुढे ते संकट नको. आणि त्याचसाठी हा एवढा मोठा महाप्रसाद आणि त्याचं आयोजन जवळपास 1,500 किलो महाप्रसादाची एकाच कढईमध्ये निर्मिती करणार स्वयं विष्णूजी. कारण विष्णूला असं खूप वाटतं की असं काहीतरी छान मांगलिक कार्य केलं की नेमकं एक चैतन्याची निर्मिती होते, एक भक्तिमय वातावरण होतं आणि त्याच्यात मग हे जे विघ्न असतात ते विलयास जातात. आणि गणेशाचं नाव घेतानाच तशीही विघ्न विलयास जातात. त्यामुळे हा घाट घातला आहे. आणि विष्णूजी की रसोई नागपूर येथे जवळपास 1,500 किलो महाप्रसाद एकाच कढईमध्ये स्वतः विष्णू बनवणार. आणि मोठी गोष्ट म्हणजे याच्यात अनेक लोकांनी सहभाग घेतला आहे, अनेक लोकांनी साहित्य दिलं आहे. आणि माय FM म्हणा किंवा मास्टर रेसिपीज म्हणा किंवा वाघमारे मसाले म्हणा, ह्या सगळ्यांनी मिळून आणि स्वतः विष्णूजींच्या मनात आलेली संकल्पना साकार करण्यासाठी आज विष्णूजी की रसोई नागपूर येथे ही महाप्रसादाची निर्मिती आणि जवळपास 15 सेंटरमधून हा महाप्रसाद वाटला जाणार. तर याच्यातून आनंदाची अनुभूती दुसरी काही राहूच शकत नाही. स्वयंपाक करणं ही एक कला आहे आणि यामध्ये टेक्निक असतं की किती टाकाल, काय टाकाल, कोणत्या वेळी टाकाल. आणि त्याची सगळी म्हणजे पहिले 1 किलोचं आम्ही करून पाहतो, मग 10 किलोचं करून पाहतो, 100 किलोचं करून पाहतो. आणि नंतर मग हे सगळे राऊत काका आहेत आमच्या आणि हे सगळं एक एक बसा हे सगळं जेवढं मसाले आहेत ते मोजून काउंटिंग करून, पाणीसुद्धा काउंटिंग करून घालतो. त्याच्यामुळे काय की एंड प्रॉडक्ट जे असतं त्याला कुठेही धक्का पोचत नाही. म्हणजे मला असा अनुभव आहे की आता 8,000 किलो जेव्हा मिसळ बनवली तर मिसळ पूर्ण केली टेक्निकनुसार आणि चमचा घेऊन पाहिली, ओके, मीठ मिसळायची गरज नाही किंवा काही काढायची गरज नाही. तर शेवटी टेक्निक असतं ते एवढं फॉलो केलं सगळं व्यवस्थित होतं. आता जसं तुम्ही सर मसाले भातमध्ये दही टाकलं, हो. हल्ली जेव्हा आपण घरी बनवतो हो. त्यात दही हे ॲड ऑन नाही करत आपण, तर नेमकं ते टाकण्याचं त्यामागचं कारण काय? आता कसं असतं की प्रत्येक प्रांताची एक आपली पद्धत असते. मसाले भात आपल्या इथे वेगळ्या पद्धतीने असतो, पुण्यामध्ये वेगळ्या पद्धतीने असतो आणि ती त्यांची खासियत असते. तर सगळेच चांगले लागतात. पण इथे जे दही टाकलं तर ते भात मोकळा होण्यासाठी आणि त्याला एक छान आंबट गोड अशी चव येण्यासाठी बोलून जाते. जसं आपल्याला थेट पाहायला मिळत आहे सर, अर्ध्यापेक्षा जास्त तयारी महाप्रसादाची झालेली आहे. सगळे इन्ग्रेडियंट त्यात टाकण्यात आले आहे. तर आता उर्वरित प्रोसिजर ही काय आहे? उर्वरित प्रोसिजर अशी की पाण्याला एकदा उकळी आली की मग त्यामध्ये तांदूळ, डाळ आणि भात टाकण्यात येतील आणि त्यानंतर पूर्णपणे झाकून तो शिजवावा लागेल. कारण मसाले भात हा असा प्रकार एवढं मोठं प्रमाणात जेव्हा असतो तेव्हा खूप जास्त त्याला हलवू शकत नाही. तर जसं कुकरमध्ये काम होतं की एकदा टाकल्यानंतर आपण झाकण लावतो आणि मग तो शिजतो, तसंच हे प्रकरण असणार आहे. जसं आपल्याला पाहायला मिळत आहे थेट की पूर्ण परिसर हा धुळमय झालेला आहे आणि या परिस्थितीत तुम्ही एक उत्साहात एक गणेशोत्सवाच्या निमित्ताने तुम्ही काम करत आहे. तर तुमचा अनुभव हा कशा पद्धतीने आहे? छान वाटतं आहे. बाप्पाचा प्रसाद आहे आणि सगळे जे मंडळी आहेत त्यांची साथ आहे, तर त्याच्यामुळे छानच वाटतं. तेव्हा कधी असं थकल्यासारखं वाटत नाही. भले एवढं सगळं पाणी डोळ्याला लागतं कारण धूर खूप आहे, क्लोज जागेमध्ये आहे. दुसरी गोष्ट काड्या ज्या आहेत त्या ओल्या आहेत, त्याच्यामुळे थोडे त्रास आहे पण त्याच्यातही मजा आहे. आज सर विष्णूजी की रसोई यामध्ये स्वतः विष्णूजींनी 1,500 किलोचा महाप्रसाद बनवलेला आहे आणि मोठ्या संख्येने इथे लोक उपस्थित आहे. तर तुमचं याबद्दल काय मत आहे? श्री का उत्सव है और कोरोना महामारी को समाप्त करने के लिए सभी लोग श्री के चरणों में प्रार्थना कर रहे हैं. माय FM और विष्णु जी की रसोई, ये दोनों के संयुक्त उपक्रम के रूप में आज इस भव्य महाप्रसाद का आयोजन यहाँ पर किया गया है और इसका नियोजन भी इन्होंने बहुत अच्छे तरीके से किया. इस प्रसाद को प्रथमतः श्री को भोग लगाने के बाद हमारे यहाँ जो वृद्धाश्रम है, दिव्यांग आश्रम है, दिव्यांग लोगों के हॉस्टल्स हैं, वहाँ इस प्रसाद को सबसे पहले पहुँचाएंगे. आवश्यकता जिन आश्रितों को इस प्रसाद की आवश्यकता है उन तक पहले पहुंचाएंगे. उसके पश्चात जनता में इस प्रसाद का वितरण किया जाएगा. इस प्रकार का नियोजन है. और सबसे अच्छी संकल्पना यह है कि यह किसी एक सेठ ने आयोजित किया हुआ प्रसाद नहीं है. माय FM से मेरी जो चर्चा हुई उस चर्चा के अनुरूप माय FM ने लोगों से आह्वान किया कि माय FM इस प्रकार का प्रसाद कर रहा है और इसमें सब लोग सहयोग दें. तो नागपुर शहर के अन्य लोगों ने इसमें सहयोग दिया, उसके सहयोग से ये प्रसाद बना है.
महाप्रसाद की परिपाटी भी ऐसी ही है। देश का या विश्व का सबसे पहला महाप्रसाद भगवान श्री कृष्ण ने जब गोवर्धन पर्वत को उठाया था तब 56 भोग के रोक में लगा था और भगवान श्री कृष्ण ने सारे ग्वालवंशियों से एक एक घर से एक एक आइटम बना करके बुलाया था और भगवान का भोजन लगाया था। उसी परिपाटी का निर्वहन यह कर रहे हैं, इसलिए मैं इनको हार्दिक शुभेच्छा देना चाहता हूँ। महाप्रसादाचा शेवटचा टप्पा सुद्धा पार झाला आहे सर. मोठ्या उत्साहाने सगळ्यांची उपस्थिती होती. तब्बल 6 वाजतापासून सुरू झाला तर आता सकाळचे 9:30 वाजलेले आहे. एकंदरीत तुमचा अनुभव कसा होता किंवा लोकांचा रिस्पॉन्स कशा पद्धतीने झाला आणि याला लागणारा मेन जो सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो म्हणजे खर्च आणि मेहनत ही कशा पद्धतीने होती? खर्च जो आहे तो मला वाटतं पूर्ण नागपूरनी हे केला, सहभाग केला त्याच्यामध्ये आणि उरलेले मग जे काय लागले ते आम्ही आणि माय एफएमनी कॉन्ट्रीब्यूट केले आणि उत्साह छान होता. पण उत्साहावर विरजण यासाठी होतं की कोविडमुळे आम्ही कमीत कमी लोकांना इथे बोलवू शकलो आणि म्हणून पहाटे 5 वाजता सुरुवात करून की जेणेकरून कमी लोक राहतील इथे आणि मग प्रसादाला सुरुवात केली बनवायला. आज नागपूर स्थित विष्णुजी की रसोईमध्ये ते स्वतः विष्णुजीने 1,500 किलोचा महाप्रसाद बनवला आहे. त्याची सुरुवात कशा पद्धतीने झाली, त्या प्रसादाला लागणारे इन्ग्रेडियंट हे कोणकोणत्या प्रकारे वापरल्या गेले आणि नागपूरकरांचा प्रतिसाद कोरोना सिच्युएशनमध्ये हा कमी प्रमाणात होता, उपस्थिती कमी प्रमाणात होती, पण मोठ्या उत्साहाने सगळ्यांनी इथे आपला समावेश केला आहे. कॅमेरामॅन प्रवीण दुपारेसह मी नेहा फडिंग, शंखनाथ न्यूज, नागपूर.